आज आपण गरमीचं खूप उष्णतेमुळे थंड ताक करूया। मठ्ठा केल्यासारखं करायचंय। म्हणजे कसं होईल, दुपारी पिलं, जेवताना पिलं, केव्हाही पिलं तरी त्याचा थंडावाच जाणवतो, अशा पद्धतीने प्यायचं आहे। आता मी पहिल्यांदा सुरुवातीला काय केलेलं आहे, दही घेतलेलं आहे। हे दही फ्रीज मधलं आहे, मुळातच खूप गार आहे ते। आणि सब्जाचं बी आहे, काळं मीठ आहे याच्यात, आणि मी ह्याच्यामध्ये 2च लसणाच्या पाकळ्या, अर्धी मिरची आणि जिरे, आणि त्याच्यामध्ये आल्याचा छोटासा तुकडा, बारीक अगदी बारीक एवढासा तुकडा, आणि थोडी कोथिंबीर, हे सगळं मिळून कुटून घेतलेलं आहे। जी ज्याचा नुसता वास येईल पण चव कमी लागेल त्याची, कारण मिरचीचा तिखटपणा नकोय आपल्याला। तर हे सगळं तयार करून घ्यायचं आहे। त्याआधी मी काय करते, त्याच्यामध्ये ताक ओतून घेते, हे दही ओतून घेते। हे दही काढून घेतल्यावरती ते संपूर्ण आधी फेटून घ्यायचं, ते थोडंसं, म्हणजे त्याच्यातल्या गाठी सगळं मोडल्या पाहिजे। आता त्याच्यामध्ये मी हे गार पाणी ओतते। हे 1 ग्लास पाणी, आपल्याला किती घ्यायचंय त्या पद्धतीने घ्यायचं। हे दही आंबट नाहीये, चांगलं गोड आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये साखर वगैरे हे सगळं कमी घालणार आहे मी। जर आंबट असेल तर साखर मीठ जरा घालायचं, पण काळं मीठ वापरायचं शक्यतो, म्हणजे ते बाधत नाही। छान असं मिक्स झालेलं आहे। हे 1 आणि हे 2 ग्लास पाणी घातलेले आहे मी याच्यात। त्याच्यामध्ये हे आपलं साखर घ्यायची खालून त्याच्यात। हे तुम्हाला जर डायबिटीज किंवा काही नसेल तर थोडंसं गोड केलं तरी चालतं। त्याच्यानंतर काळं मीठ का तर ते बाधत नाही आणि पित्त होत नाही, याने पोटातले विकार नाहीसे होतात। पण शक्यतो काळं मीठ वापरायचं। हे जर चांगलं असतं ते रॉक सॉल्ट, ते घालून घेतलेलं आहे, आणि हे जास्त खारट नसतं। आणि आपलं नेहमीचं जे मीठ असतं ना, ते थोडं पित्त होतं, त्याने त्रास होतो त्याने। आता हे घेतलेलं आहे। आता आपल्याला हे सगळं जे आपण जाडसर कुटलेलं आहे, कुटून घ्यायचं, मिक्सर मधनं नाही काढायचं, कारण आपल्याला हे गाळायचं आहे नंतर। आता हे सगळं, हे बघा, हे असं झालेलं आहे, जाडसरच करायचं, ते जास्त बारीक करायचंच नाही आपल्याला। हे सगळं याच्यात घालून घेतलेलं आहे। आता हे चांगलं हलवायचं, म्हणजे ह्याच्यात मिरचीचा, कोथिंबीरचा सगळा वास आणि चव सगळं त्याच्यात गेलं पाहिजे। आता काही नाही, असं प्यायला पण आवडतं बरं का, असं पिलं तरी चालतं, पण काही नाही आवडत तोंडात आलेलं ते तसलं काही, तर त्यांनी ते गाळून प्यायचं। आता हे गाळायचं आपल्याला। पण आता हे गाळून घेऊया। चांगलं आधी हलवून घेऊया चांगलं। रंग, त्याच्यात रंग उतरतो, थोडासा असा पिस्ता कलरचा रंग होतो, ताकाचा पांढरा असतो तो, याचा अर्थ ह्याच्यात त्याचा अर्क सगळा उतरलेला आहे। आता मी हे गाळून घेतलेलं आहे ताक, त्याच्यामध्ये थोडीशी जिऱ्याची पावडर घालणार आहे। पावडर ही मी घरात केलेली आहे, जिरे भाजून घेतलेत आणि ते मिक्सरवरती बारीक केलेले, त्यामुळे त्याचा वास छान येतो। आता ह्याच्यामध्ये ओतून घेतली मी। ह्याच्यात बर्फाचे तुकडे टाकते, आणि वरनं जिऱ्याची पावडर थोडीशी टाकायची, म्हणजे मध्ये मध्ये पहिल्या ह्याच्यामध्ये तोंडात आलं की ते छान लागतं जिऱ्याची पावडर। आता त्याच्यामध्ये थोडंसं सब्जाचं बी घालणार आहे मी। बघा, हे थंड पेय पिल्याने एकदम
उन्हाळ्याचा कुठलाही त्रास होणार नाही तुम्हाला आणि थंड पोटालाही थंडावा मिळेल.